आज रस्त्यावर आपल्याला 11 वाजता उतरलेले दिसतील। नाही, मग 8 तास कशासाठी? ज्यावेळी तुम्ही कनेक्टिव्हिटीचा विषय करता, नागपूर टू गोवा अशा पद्धतीची कनेक्टिव्हिटी तुम्ही सांगता, शक्तीपीठांची कनेक्टिव्हिटी सांगता, मग टप्प्याटप्प्यानं रस्ते करण्याला अर्थ काय असणार आहे? याचा अर्थ की जिथं विरोध तोडून काढता येतोय, मोडून काढता येतोय, तिथं रस्ता करायचा आणि हळूहळू तो पुढचा विरोध मोडून काढायचा, हे एक षडयंत्र आहे। आणि म्हणून 12 जिल्ह्यातल्या लोकांचा विरोध आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्यानं असू दे किंवा जिथं विरोध नाही असं म्हणतात ते चुकीचं आहे। शेतकऱ्यांचा प्रखर विरोध या प्रोजेक्टला निश्चितपणे त्या ठिकाणी नाही। महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं जावं ही काँग्रेस पक्षाची निश्चितपणे भूमिका आहे। जिथं शक्य होईल तिथं आघाडी केली पाहिजे। तो स्थानिक पातळीवर निर्णय वरिष्ठांनी त्या ठिकाणी मागच्या वेळी देखील सांगितलेला आणि म्हणून आम्ही वरिष्ठांना विनंती केली आहे की एक 3 लोकांची कमिटी करून महाविकास आघाडीच्या संदर्भातली चर्चा ही दोन्ही पक्षांच्या बरोबर करावी आणि मग त्या चर्चेदरम्यान जे मुद्दे येतील त्या मुद्द्यांचं निरसन त्या ठिकाणी होईल। स्वबळावर लढावी, महाविकास आघाडी म्हणून लढावी, याचा निर्णय स्थानिक पातळीवर या ठिकाणी होणं अपेक्षित आहे। परंतु आमचा प्रयत्न राहील की महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकीला सामोरं जाणं। आज त्याच्यावर चर्चा नाही, कारण की पहिलं नॅचरल अलायन्स जो आमचा महाविकास आघाडीचा आहे, उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आदरणीय जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी बरोबर त्या ठिकाणी पहिलं आम्ही 3 लोक तरी पहिलं बसलो पाहिजे आणि ते बसल्यानंतर मग कुणाला बरोबर घ्यायचं, कोण कुणाचे प्रस्ताव काय यावर विस्तारानं भविष्यकाळात चर्चा होईल। नाही, मी याबाबत अधिकृतरित्या प्रदेशाध्यक्ष त्याबद्दल भूमिका जाहीर करतील। मी जाहीर करणं संयुक्तिक नाही, परंतु शेवटी हा मुद्दा महाराष्ट्राच्या हिताचा होता, मराठी माणसाच्या हिताचा होता, आमची अस्मिता या भाषेबद्दलची होती, म्हणून 5 तारखेच्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।